तर मंडळी, यानंतरचा अत्यंत महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे ॲग्रिकल्चर इनपुट सेक्टरमध्ये सेल्स अँड मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय इम्प्लिमेंट केली जाते आणि सध्या कोणती स्ट्रॅटेजी जी आहे ते चालू आहे मार्केटमध्ये. तर त्याबद्दल जर सांगायचं झालं तर सगळ्यात अगोदर ही गोष्ट समजून घ्यावं लागेल की कोणत्याही धंद्यामध्ये सेल्स जी गोष्ट आहे ही महत्त्वाची का असते. कारण की सेल्स, आता उदाहरणामध्ये कोणती कंपनी कन्सिडर करा, तर कंपनीमध्ये जे प्रोडक्शन आहे, मॅन्युफॅक्चरिंग आहे किंवा लॉजिस्टिक आहे किंवा ऑफिस वगैरे आहे, हे सगळ्या ज्या गोष्टी येतात हे कंपनीच्या खर्चाच्या बाबी येतात. पण कंपनीला जे प्रॉफिट येतं कंपनीकडे किंवा कंपनी मोठी जी होते पैशाने, व्हॅल्युएशनने, तर हे होण्याचं कारण जे असतं ते म्हणजे सेल्स असतं. त्याच्यामुळे कोणतेही ऑर्गनायझेशन असो किंवा कोणताही धंदा असो, त्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती आहे सेल. तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की जी सेल स्ट्रॅटेजी जी आहे इनपुटमध्ये, तर ती नेमकी कोणती असते. तर सेल स्ट्रॅटेजी मुख्यत्वे दोन स्ट्रॅटेजी जी आहे हे ॲग्रिकल्चर इनपुट सेक्टरमध्ये इम्प्लिमेंट केले जातात. ते बियाणे असो, खते असो, कीटकनाशके असो, इरिगेशन असो किंवा ॲग्रिकल्चर मशिनरीज इक्विपमेंट वगैरे असो, या सगळ्यांसाठी या दोन प्रकारची जी स्ट्रॅटेजी आहे हे इम्प्लिमेंट केले जातात. पहिली जी स्ट्रॅटेजी आहे ती म्हणजे पुश सेल स्ट्रॅटेजी. याचे जे आउटकम असतं हे लगेचच्या लगेच येतं आणि शॉर्ट टर्म साठी हे बेस्ट स्ट्रॅटेजी आहे. आणि दुसरी जी सेल स्ट्रॅटेजी आहे ती म्हणजे पुल सेल स्ट्रॅटेजी. याची रिझल्ट यायला थोडासा वेळ लागतो, पण लॉंग टर्म तुम्हाला जर बिझनेस करायचा असेल आणि जास्त दिवस मार्केटमध्ये टिकायचं असेल आणि सोबतच तुमची जर ब्रँड व्हॅल्यू क्रिएट करायची असेल, मार्केटमध्ये एक ब्रँड बनवायचा असेल, तर पुल सेल स्ट्रॅटेजीचा वापर करावाच लागतो. तर सगळ्यात अगोदर समजून घेऊ की पुश सेल स्ट्रॅटेजी जी आहे ती नेमकी काय असते. तर पुशमध्ये काय असतं, तर सगळ्यात अगोदर काय केलं जातं, प्रोडक्ट जे आहे, मॅन्युफॅक्चरर जो आहे तो प्रोडक्ट तयार करतो आणि तो प्रोडक्ट डायरेक्ट डिस्ट्रीब्युटरकडे दिला जातो आणि डिस्ट्रीब्युटरला प्रोडक्ट सोबत वेगवेगळे असे बेनिफिट दिले जातात, जे की आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहे. तर असे वेगवेगळे बेनिफिट दिले जातात. सोबतच जे कंपनीचे जे एम्प्लॉय असतात त्यांना पण वेगवेगळे बेनिफिट दिले जातात प्रोडक्ट सोबत. आणि जसं जसं प्रोडक्टचा सेल वाढेल तसं तसं बेनिफिट वाढत असतात. तर जो डिस्ट्रीब्युटर आहे तर ते बेनिफिट्स डोळ्यासमोर ठेवून स्वतः प्रोडक्ट जे आहे ते शेतकऱ्याला रिकमेंड करतो आणि त्या पद्धतीनं सेल जे आहे ते घडून आणला जातो किंवा करून घेतला जातो. तर हे झालं पुश स्ट्रॅटेजी. त्यानंतरची जे 2 नंबरची मी सेल स्ट्रॅटेजी सांगितलेली आहे, पुल सेल स्ट्रॅटेजी. तर ह्या सेल स्ट्रॅटेजीमध्ये काय केलं जातं की एखादी प्रोडक्ट आहे, कंपनी तयार करते आणि ते जे प्रोडक्ट आहे सगळ्यात अगोदर शेतकऱ्याला दिलं जातो ऍज अ डेमॉन्स्ट्रेशन म्हणून. मग ज्यावेळेस शेतकरी त्याचे डेमो पाहतो, डेमॉन्स्ट्रेशन बघितल्याच्या नंतर शेतकऱ्याला ज्यावेळेस रिझल्ट दिसतो आणि त्यानंतर शेतकरी लेवलला जे आहे ते त्याची अवेअरनेस तयार केली जाते आणि मग शेतकरी जो आहे त्या प्रोडक्टला मागणी करायला सुरुवात करतो, जे की रिटेलरकडे मागणी होते किंवा डिस्ट्रीब्युटरकडे मागणी होते. आणि त्यानंतर जे रिटेलर आणि डिस्ट्रीब्युटर आहेत हे जे आहेत हे कंपनीकडे मागणी करतात आणि त्यानंतर मार्केटमध्ये जे आहे ते जे फ्लो आहे प्रोडक्टचा मग यायला सुरुवात होऊन जातो. तर हे आहे पुल स्ट्रॅटेजी. पुल स्ट्रॅटेजी आहे हे बोलायला खूप सोपी वाटते, पण ऍक्च्युअली मध्ये करायला जी प्रोसेस आहे ही वाटते तेवढी सोपी नाहीये. तर जी पुल स्ट्रॅटेजीची जी प्रोसेस आहे ही स्टेप बाय स्टेप आपण समजून घेऊ. तर मंडळी, पुल स्ट्रॅटेजीमध्ये सगळ्यात महत्त्वाची कोणती गोष्ट असेल तर ती आहे डिमांड क्रिएशन करणं. तर डिमांड क्रिएशन जी आहे ती 2 लेवलला केलं जातं, एक म्हणजे शेतकरी लेवलला आणि दुसरं जे आहे दुकानदार लेवलला. तर शेतकरी लेवलला डिमांड क्रिएट कसा केला जातो किंवा काय नेमक्या प्रोसेस केल्या जातात किंवा काय ऍक्टिव्हिटी केल्या जातात त्याबद्दल जर सांगायचं झालं तर सगळ्यात अगोदर प्रोडक्टचं जे आहे ते डेमॉन्स्ट्रेशन केलं जातं शेतकऱ्याच्या शेतामध्ये. तर त्यामध्ये काय केलं जातं की प्रोडक्ट लावला जातो आणि शेतकऱ्याला जे आहे ते प्रोडक्ट सध्या मार्केटमधले जे एक्झिस्टिंग प्रोडक्ट आहेत त्याच्यापेक्षा सुपिरियर कसा काय आहे किंवा तुमचे जे प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमला कसा काय प्रोडक्ट आमचा सॉल्व्ह करतोय, तर हे जे आहे ते दाखवण्याचं काम डेमॉन्स्ट्रेशन मध्ये केलं जातं. त्यानंतर दुसरी जी गोष्ट केली जाते, जे सध्या डेमो दिलेला प्लॉट आहे किंवा सध्या लाईव्ह प्लॉट जो काही आहे आपल्या प्रोडक्टचा, तर त्या प्रोडक्टवर जे आहे ते फील्ड डे म्हणा किंवा क्रॉप शो जे आहे ते घेतले जातात. फील्ड डे किंवा क्रॉप शो म्हणजे काय असतं की एका गावामध्ये एक प्लॉट आहे आपल्या व्हरायटीचा किंवा आपल्या प्रोडक्टचा रिझल्ट आलेला, तर ते रिझल्ट शो करण्यासाठी गावातील जेवढे शेतकरी असतील त्या शेतकऱ्याला आणून प्लॉटवर दाखवणं किंवा एखाद्या तालुक्यामध्ये 1 किंवा 2 चांगले प्लॉट असतील तर तालुक्यातील जेवढे मॅक्झिमम शेतकरी घेऊन येता येतील तेवढ्या शेतकऱ्याला घेऊन येणं आणि ते जे लाईव्ह प्लॉट आहे तर त्या लाईव्ह प्लॉटवर शेतकऱ्याला दाखवणं की तुमची जी समस्या आहे आणि ती समस्या आमचा प्रोडक्ट कसा काय सॉल्व्ह करतोय किंवा सध्या मार्केटमध्ये जेवढे प्रोडक्ट आहेत त्याच्यापेक्षा आमचं जे प्रोडक्ट आहे हे कसं काय सुपिरियर आहे हे दाखवण्याचा जो प्रयत्न आहे ते या 2 ऍक्टिव्हिटीमध्ये केला जातो. त्यानंतरचा मुद्दा येतो तो म्हणजे व्हिडिओ टेस्टिमोनियल. व्हिडिओ टेस्टिमोनियलचा जो मुख्य उद्देश असतो तो म्हणजे शेतकरी जे आहे
हे शेतकऱ्यांचे जास्त ऐकतात. म्हणजे जे व्यापारी आहेत किंवा जे इतर लोक आहेत त्यांच्यापेक्षा ते जे शेतकरी शेतकऱ्याला ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस शेतकरी विश्वास मोठ्या प्रमाणात ठेवतात. तर मग काय केलं जातं, शेतकरीचा जे युजर फार्मर आहे आपला, युजर शेतकरी आहे त्याचा व्हिडिओ घेतला जातो आणि त्याच्यामध्ये त्याच्याकडनं सांगितलं जातं की बाबा प्रोडक्टमध्ये काय काय चांगल्या गोष्टी आहेत हे शेतकरी स्वतः बोलतो. त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला जातो आणि मग त्या व्हिडिओचा जो वापर आहे सोशल मीडियामध्ये किंवा शेतकऱ्याला रेफरन्स सांगण्यासाठी की हा हा युजर फार्मर आहे आमचा आणि ह्यानी असं असं त्यांचं म्हणणं आहे, तर मग त्यावेळेस शेतकऱ्याला ट्रस्ट बसतो आणि तो शेतकरी प्रोडक्ट घेण्यासाठी तयार होतो. तर आणि व्हिडिओ टेस्टिमोनियलचा वापर जे आहे ते फार्मरपर्यंत रीच करण्यासाठी सुद्धा वापर केला जातो, ज्याच्यामध्ये की व्हॉट्सअप ग्रुपमध्ये फॉरवर्ड केलं जातं किंवा युट्यूबवर टाकलं जातं किंवा फेसबुक, इंस्टाग्राम अशा वेगवेगळ्या सोशल मीडिया जे ॲप आहेत त्याच्यावर व्हिडिओ टाकला जातो व्हिडिओ टेस्टिमोनियल आणि शेतकऱ्यांपर्यंत जे आहे ते पोहोचण्याचं जे काम व्हिडिओ टेस्टिमोनियल मार्फत केलं जातं. नंबर 4 ची गोष्ट आहे ती म्हणजे सोशल मीडिया मार्केटिंग. सोशल मीडिया मार्केटिंगमध्ये जे आहे तुम्ही पाहत असाल की शेतकरी जे आहे हे दिवसेंदिवस अपग्रेड होत आहेत. शेतकऱ्यांकडे मेजॉरिटी शेतकऱ्यांकडे जे आहे हे युट्यूब वापरणं आणि व्हॉट्सअप जे वापरणं ह्या जे 2 गोष्टी आहेत हे मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहेत किंवा शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात वापरत सुद्धा आहेत सध्या. तर याच्या मार्फत जे आहे व्हॉट्सअपचे ग्रुप क्रिएट केले जातात आणि त्या मार्फत जे आहे ते कंपनीचे जे प्रोडक्ट आहे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले जातात किंवा युट्यूबवर चॅनल कंपनीकडनं क्रिएट केलं जातं किंवा जे क्रिएटर आहेत सध्या मार्केटमध्ये तर त्यांची मदत घेऊन कंपनीचं प्रोडक्ट जे आहे ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं जातं किंवा फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, ह्या मार्फत जे आहे ते मार्केटिंग सोशल मीडियावर केली जाते प्रोडक्ट. त्यानंतरचे जे आहे ते म्हणजे टीव्ही ऍड. टीव्ही ऍड मध्ये ऍग्री इनपुट मध्ये सुद्धा टीव्ही ऍड होते. त्याच्यामध्ये धानुका कंपनी आहे, UPL आहे किंवा गोदरेज वगैरे आहे. म्हणजे बऱ्याच कंपन्या अशा येतात की जे कंपन्या टीव्हीवर सुद्धा ऍडव्हर्टाइजमेंट देतात आणि प्रोडक्टचं प्रमोशन करतात. त्यानंतरची जी गोष्ट आहे ती म्हणजे रेडिओ ऍड. रेडिओ ऍड जे आहे ते जिंगल चालवलं जातं. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर तुम्ही पण कधी ना कधी ऐकले असेल ते म्हणजे फिनोलेक्स पाईप. मी लहान असते वेळेस खूप ऐकायचो. तर त्यांचं एक जिंगल होतं की फिनोलेक्सनं आणलं पाणी, शेत पिकलं सोन्यावाने. तर ते कम्प्लिटली शेतकऱ्यांना डोक्यामध्ये बसायचं आणि शेतकरी जे आहे ते प्रोडक्ट ज्यावेळेस परचेस करतात त्यावेळेस त्यांना रिमाइंड होतं त्या गोष्टी आणि ज्यावेळेस 2 ब्रँड असतात त्यावेळेस ते फिनोलेक्स चॉईस करायचे. तर मग अशा ज्या गोष्टी आहेत टीव्ही ऍड, रेडिओ ऍड हे सुद्धा ऍग्री इनपुटमध्ये केलं जातं. त्यानंतर शेतकऱ्याची जी आहे ती मीटिंग घेतली जाते. त्याच्यामध्ये एक दिवसाची मीटिंग असते आणि एक रात्रीला नाईट मीटिंग पण, दोन्ही मीटिंग जे आहे ते शेतकऱ्यांसोबत घेतल्या जातात. तर त्याच्यामध्ये होतं काय की ज्यावेळेस सकाळची मीटिंग असते त्यावेळेस जे मुख्य ठिकाण असतं गावामधलं चावडी वगैरे जे असते तर तिथे जाणं आणि लोकांना गोळा करून प्रोडक्ट बद्दलचं जे आहे ते नॉलेज कंपनी एम्प्लॉयकडनं किंवा कंपनीकडनं जे आहे ते शेतकऱ्यांना दिलं जातं आणि त्यानंतर शेतकरी जे आहे ते कन्व्हिन्स केलं जातं त्यामार्फत. किंवा जे दुसरी जी पद्धत आहे ती म्हणजे नाईट मीटिंग. नाईट मीटिंगला काय केलं जातं, रात्रीच्या टायमाला प्रोजेक्टर लावलं जातं आणि प्रोजेक्टवर जे आहे ते शेतकऱ्याचे जे व्हिडिओ टेस्टिमोनियल ते शो केले जातात किंवा प्रोडक्टचे जे डिटेल आहे किंवा जे प्रोडक्टचे जे बेनिफिट्स वगैरे आहेत हे प्रोजेक्टरवर शो केले जातात आणि एक्सप्लेन केले जातात शेतकऱ्यांना की नेमकं तुम्हाला कसा काय बेनिफिट आहे काय नाही. आणि त्यामार्फत जे नाईट मीटिंग सुद्धा घेऊन जे आहे ते डिमांड क्रिएट करण्याचं काम जे आहे ते कंपनी करत असते. त्यानंतरची जी गोष्ट आहे ती म्हणजे वॉल पेंटिंग. जे मुख्य पोटेन्शियल गाव आहेत आपल्या प्रोडक्टसाठी तर त्या गावामध्ये जे आहे ते वॉल पेंटिंग केली जाते आणि प्रोडक्टची डिटेल जी आहे ती त्या वॉल पेंटिंग मध्ये दाखवली जाते, जेणेकरून शेतकऱ्यांना कंटिन्युअसली फॉलोअप मध्ये राहील आणि शेतकरी ज्यावेळेस प्रोडक्ट परचेस करायला जाईल त्यावेळेस त्याला एक रिमाइंडर राहील. त्यानंतर बॅनरिंग आणि पोस्टरिंग केली जाते. तर बॅनर वगैरे जे आहेत हे शेतामध्ये किंवा गावामध्ये जे आहे ते लावले जातात आणि शेतकऱ्याला जे आहे ते दाखवले जातात. त्यानंतर न्यूजपेपरमध्ये सुद्धा मार्केटिंग केली जाते ॲग्री इनपुट प्रोडक्टची. त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर ॲग्रोवन पेपर जर तुम्ही कधी बघितला असेल, ॲग्री रिलेटेड पेपर आहे, तर त्या पेपरमध्ये कित्येक असे कंपन्या आहेत जे स्वतःच्या प्रोडक्टची मार्केटिंग जे आहे ते न्यूजपेपरमध्ये करत असतात. 11वा मुद्दा हा आहे की कृषी मेळावे जे असतात त्यामध्ये सुद्धा स्टॉल लावला जातो आणि प्रोडक्टची जी आहे ते प्रमोशन केलं जातं. ते कसं काय, म्हणजे जे लाईव्ह प्लांट असतात, उदाहरणामध्ये कापूस आहे तर कापसाचं झाड उपरलं जातं आणि त्याचे जे लाईव्ह सॅम्पल जे आहे ते शेतकऱ्यांना दाखवले जातात ॲग्री एक्झिबिशन मध्ये. किंवा जे फ्रुट्स आणि व्हेजिटेबलचे जे क्रॉप आहेत त्याचे जे फ्रुट्स आणि व्हेजिटेबल घेऊन आले जातात. उदाहरण सांगायचं झालं भेंडी आहे, टोमॅटो आहे, गाजर आहे, तर हे जे आहे पिकं जे येतात हे सॅम्पल आणलं जातं आणि स्टॉलवर ठेवून लोकांना दाखवलं जातं की नेमकी व्हरायटी कशी आहे काय नाही, प्रोडक्ट जे आहे ते डिस्प्ले केलं जातं शेतकऱ्यांना. त्यानंतर आता दिवसेंदिवस वाढत चाललेली गोष्ट आहे ती म्हणजे डिजी कॉलिंग किंवा डिजी मॅसेज. याच्यामध्ये काय केलं जातं की फार्मरचा जो आहे तो डाटा कलेक्ट केला जातो किंवा थर्ड एजन्सीकडनं परचेस केला जातो आणि ॲट ए टाइम 10,000 शेतकरी किंवा अशा म्हणजे कित्येक हजारो शेतकऱ्यांचे वन टाइम मध्ये मेसेज टाकला जातो किंवा वन टाइम मध्ये कॉल केला जातो आणि
माहिती जी आहे ती शेतकऱ्यांना दिली जाते. जसे की सध्याचे शेतकऱ्याची समस्या काय आणि त्याचे समाधान कोणत्या गोष्टीमध्ये आहे किंवा कोणत्या प्रोडक्ट आहे, असे प्रोडक्ट जे आहेत शेतकऱ्यांना कॉलवर असो किंवा मेसेजवर जे आहे हे रिकमेंड केले जातात. त्यानंतर जीप कॅम्पेनिंग किंवा व्हेकल कॅम्पेनिंग जे आहे ही केली जाते शेतकऱ्याला. जे छोटा हत्ती वगैरे, जे टाटा ॲश वगैरे आहे, असे जे व्हेकल असतात किंवा बोलेरो गाडी वगैरे आहे, ह्या गाडीवर जे आहे ते LED ची स्क्रीन लावली जाते आणि ती जी स्क्रीन जी आहे हे रात्रीच्या टायमाला गावागावामध्ये हिंडून किंवा डे टायमिंग मध्ये त्याच्यावर साऊंड सिस्टम वगैरे लावून प्रोडक्ट बद्दलचे जे आहे ते कंटिन्युअसली मार्केटिंग जी प्रमोशनल ऍक्टिव्हिटी जी असते ही चालू असते. त्यानंतरची गोष्ट जी आहे ती म्हणजे जे ब्रँडिंग मटेरियल असतं ते शेतकऱ्यांना दिलं जातं. उदाहरण सांगायचं झालं तर टी शर्ट दिले जातात किंवा जे बॅग असतात, हँडबॅग वगैरे असतात ते दिले जातात किंवा चावीसाठी किचन वगैरे दिले जातं किंवा पावसाळ्यासाठी किंवा उन्हाळ्यासाठी जी छत्री आहे ती छत्री दिली जाते. असे वेगवेगळे जे आहे ब्रँडिंग मटेरियल शेतकऱ्यांना दिलं जातं आणि प्रोडक्टची कंटिन्युअसली अवेअरनेस जी आहे ती क्रिएट केली जाते. तर ह्या जे आहेत ह्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जी ऍक्टिव्हिटी आहे फार्मर लेवलला, शेतकरी लेवलला केल्या जातात आणि त्यामार्फत शेतकऱ्यांपर्यंत राईट इन्फॉर्मेशन पोहोचवली जाते आणि शेतकरी जे आहे ते प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी तयार होतो आणि प्रोडक्ट खरेदी करतो. त्यानंतरचा मुद्दा तो म्हणजे शेतकरी लेवलला तर काम केलेलं आहे आपण, सोबत सोबत डिस्ट्रीब्युटर लेवलला सुद्धा काम केलं जातं डिमांड क्रिएशन करण्यासाठी. तर ते कसं केलं जातं, दुकानदार लेवलला जे काम केलं जातं त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे प्रोडक्ट डिस्प्ले. प्रोडक्ट डिस्प्लेमध्ये काय केलं जातं की कंपनीकडनं जे आय कॅचिंग एरिया असतो, ज्यावेळेस कोणताही शेतकरी दुकानात एंट्री करतो कस्टमर, त्यावेळेस जो आय कॅचिंग जो एरिया असतो दुकानाचा, तर त्या ठिकाणी जे आहे ते आपले प्रोडक्ट ठेवले जातात. तर हे प्रोडक्ट डिस्प्ले. त्यानंतर दुसरं जे आहे ते डिस्ट्रीब्युटर असो किंवा रिटेलर असो त्यांचे पण व्हिडिओ टेस्टिमोनियल घेतले जातात की प्रोडक्ट बद्दल त्यांचा फीडबॅक काय आहे किंवा त्यांचे जे कस्टमर आहेत त्यांचा फीडबॅक काय आहे, ते ओव्हरऑल एक व्हिडिओ बनवला जातो आणि त्याचा रेफरन्स देऊन प्रोडक्ट विकण्यासाठी किंवा डिमांड क्रिएट करण्यासाठी वापर केला जातो. त्यानंतरची गोष्ट आहे ती म्हणजे लाईव्ह सॅम्पल. म्हणजे दुकानामध्येच जे आहे ते लाईव्ह सॅम्पल आणले जातात शेतामधनं. टरबूज असेल, खरबूज असेल किंवा मिरची आहे किंवा तो भाजीपाला, इतर भाजीपाला जे आहे किंवा कापूस वगैरे, हे जी पिकं आहेत किंवा मक्का वगैरे, मक्याचा कणीस वगैरे जे आहे हे दुकानात आणून लावलं जातं त्या काउंटरच्या बाजूला आणि शेतकऱ्यांना वगैरे जे येणारे कस्टमर आहेत त्यांना लगेच ते समजतं आणि ते प्रोडक्ट डिप्रेसिएशन लक्षात येतात आणि त्याच्या मार्फत सुद्धा डिमांड क्रिएशन होण्यासाठी मदत होते. डिस्ट्रीब्युटर लेवलला आणखीन एक ऍक्टिव्हिटी केली जाते ती म्हणजे ट्रे डेमो किंवा ग्लास डेमो. त्याच्यामध्ये काय केलं जातं की जे बीज प्रक्रियेवाले जे प्रोडक्ट आहेत तर ह्या प्रोडक्टचे रिझल्ट दाखवण्यासाठी, उदाहरणामध्ये सांगायचं झालं तर गहू आहे, तर एक सीड ट्रीटमेंट केलेला गहू आणि एक सीड ट्रीटमेंट न केलेला गहू आणि त्याची जी लागवड आहे ही दुकानाच्या ठिकाणीच केली जाते आणि शेतकऱ्यांना डिफरन्स दाखवला जातो की नॉन ट्रीटेड आणि ट्रीटेड मध्ये नेमका काय फरक आहे आणि त्या पद्धतीने सुद्धा जो आहे तो प्रोडक्टचं प्रमोशन केलं जातं. त्यानंतरचा मुद्दा येतो तो म्हणजे स्पेसिफिक जो डिस्ट्रीब्युटर आहे त्याच्या अंडरमध्ये जे काही रिटेलर असतील किंवा त्याच्या रिलेशन मधले जेवढे काही खालचे छोटे व्यापारी येतात तर त्या सगळ्या व्यापाऱ्यांना एकत्रित केलं जातं आणि त्यांची जे आहे ते ठराविक ठिकाणी नेऊन एक मीटिंग केली जाते आणि कंपनीचे जे प्रोडक्ट आहेत हे प्रमोट केले जातात त्या सगळ्यांसमोर. त्यानंतर आणखीन एक काम केलं जातं डिस्ट्रीब्युटर लेवलला, ते म्हणजे मार्केट डे. मार्केट डे म्हणजे काय असतं की स्टॉल सोबतच एक छोटासा स्टॉल लावला जातो कंपनीचा आणि त्या स्टॉलवर स्पेसिफिक त्याच कंपनीचे जे आहे ते प्रोडक्ट रिकमेंड केले जातात आणि शेतकऱ्याच्या समस्या समजून घेतले जातात आणि त्यानुसार प्रोडक्ट जे आहे ते शेतकऱ्यांना रिकमेंड केले जातात. तर मंडळी, हे होतं डिमांड क्रिएशन फार्मर लेवलला आणि डिस्ट्रीब्युटर लेवलला. ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून जर तुम्ही मार्केटमध्ये जर काम केलात तर डिमांड क्रिएशन होईल, तुमच्या प्रोडक्टची जे आहे ते मागणी दिवसेंदिवस वाढेल, प्रोडक्टची ब्रँड व्हॅल्यू वाढेल आणि प्रोडक्टचा रिकॉल सुद्धा वाढेल कंटिन्युअसली आणि तुमची जी कंपनी आहे एक ब्रँड म्हणून तिथे बिल्डअप होईल आणि धंदा जो आहे तो कंटिन्युअसली वाढेल आणि सेल पण 100% वाढेल म्हणजे वाढेल. तर हे एकंदरीतपणे होतं पुल स्ट्रॅटेजी.